प्रभु का धन्यवाद आज के दिन के लिए। आजच्या दिवसासाठी देवाला धन्यवाद. मैं आशा करता हूँ कि आप सब अच्छे होंगे। आणि मी आशा करतो की तुम्ही सर्वजण बरे आहात. आज फादर डे के बारे में आज चर्चा हम करेंगे। आणि फादर डे विषयी आम्ही आज चर्चा करणार आहोत. हम ध्यान में रखें कि बाइबल के अंदर कुछ पिताओं के बारे में लिखा गया है। आणि लक्षात घ्या की पवित्र शास्त्रामध्ये काही पित्यांच्या बाबतीमध्ये लिहिलं गेलेलं आज आहे. सबसे 4 प्रकार के पिता बाइबल में दिए गए हैं। 4 प्रकारचे पिता या बायबलमध्ये दिलेले आहेत. एक पहला पिता होता है जो स्वर्गीय पिता होता है, पहिला पिता जो आहे तो आहे स्वर्गीय पिता, जो हमारी चिंता करता है, जो आमची चिंता करतो, जो हमसे प्यार जो करता है, आमच्यावर प्रेम करतो. जो हम जब हम पाप में गिरते हैं तब ये परमेश्वर हमें गले लगाकर उसके पास में बुलाता आणि है। जेव्हा आम्ही पापामध्ये पडलेलो असतो त्यावेळेस हा आम्हाला मिठी मारून आम्हाला जवळ घेतो. ये वो पिता है जो हम सबसे प्यार करता है। आणि हा असा पिता आहे जो आम्हा सर्वांवरती प्रेम करतो. कितने भी हम नीचे गिर जाएं, ये पिता वो है कि हमको उठाकर अपने गले से वो आणि लगाता आम्ही है। कितीही खाली पडलो कोसळलो तरी हा असा पिता आहे की तो आम्हाला उचलतो आणि आम्हाला मिठीत घेतो. ये खेदित मन वालों को ये चंगा करने वाला परमेश्वर है। आणि भग्न हृदयी जे लोक आहेत त्यांना तो बरं करतो. जो शोक में डूबे हुए हैं उनकी वो मरहम पट्टी करता है। जे शोकाग्रस्त झालेले आहेत त्यांना तो मलमपट्टी करतो. ये वो स्वर्गीय पिता है। हा असा स्वर्गीय पिता आहे. दूसरा पिता है शारीरिक पिता, दुसरा पिता आहे शारीरिक पिता, जिसके द्वारा आप और मैं इस दुनिया में आए हैं। ज्याच्याद्वारे तुम्ही आणि मी या जगामध्ये आलो. ये वो पिता है जिसके द्वारा हमें ये दुनिया देखने मिली है। आणि हा असा पिता आहे ज्याच्याद्वारे आम्हाला हे जग बघायला और मिळालं. ये वो व्यक्ति है जिसके द्वारा एक हमारी पहचान उसने हमें दी है। आणि हा असा पिता आहे ज्याच्याद्वारे आमची ओळख निर्माण झाली. और एक पिता है जिसको आत्मिक पिता कहा गया है। आणखी एक पिता आहे ज्याला आत्मिक पिता म्हटलं ये गेलं. वो पिता है जो हमें यीशु मसीह के पास में लेकर आया हा है। असा पिता आहे जो आम्हाला येशूच्या जवळ घेऊन जातो. ये वो पिता है जो हमें सेवा के अंदर हमें आगे बढ़ाता है। हा असा पिता आहे जो सेवा कार्यामध्ये आम्हाला पुढे घेऊन ये जातो. वो पिता है जो आत्मिक बातों का प्रशिक्षण देकर हमें वो आगे लेके चलता आणि है। हा असा पिता आहे जो आत्मिक गोष्टींचं प्रशिक्षण देऊन आम्हाला पुढे घेऊन ये वो जातो. पिता है जो आत्मिक बातों में आगे रखता है। आणि असा पिता जो आम्हाला आत्मिक गोष्टीत पुढे ठेवतो. ये वो पिता है जो मसीह यीशु में हमें खड़ा करता है। हा असा पिता आहे जो ख्रिस्त येशू मध्ये आम्हाला उभं करतो. ये वो पिता है जो चर्च का संस्थापक या चर्च के लोगों को वो आगे बढ़ाता है। आणि हा असा पिता आहे जो चर्चचा मंडळीचा संस्थापक आहे आणि लोकांना पुढे घेऊन जातो. और एक पिता है जो शैतान को कहा गया है। आणखी एक पिता आहे जे सैतानाला म्हटलं गेलेलं आहे. आप यूहन्ना 8:44 में पढ़ेंगे तो उसका झूठ का पिता ऐसा कहा गया है। आणि योहान 8:44 मध्ये जर आपण वाचलं तर त्याला लबाडीचा पिता असं म्हटलं तो हम गेलं. उसके बारे में ज्यादा ना सोचें, त्याच्याविषयी काय फार जास्त विचार करू नये. वो हमारा पिता नहीं है। तो आमचा पिता नाहीये. हमारा पिता स्वर्गीय पिता है, आमचा पिता स्वर्गीय पिता आहे. जिसका नाम यीशु मसीह है। ज्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. जिसका नाम यीशु मसीह है। ज्याचं नाव येशू ख्रिस्त अब आहे. ये पिताओं के पास में आपके और मेरे लिए एक आशीष को उनके पास में रखा है। आणि हे जे पिता आहेत आपल्या करता त्यांच्याकडे एक आशीर्वाद ठेवला गेलेला ये आहे. पिता जो है 3 पिता, एक स्वर्गीय पिता, एक हमारा शारीरिक पिता, एक आत्मिक पिता, इन तीनों के पास में आपको और मुझे देने के लिए परमेश्वर ने एक चीज को रखा हुआ आणि है। हे जे 3 पिता आहेत जे आहे स्वर्गीय पिता, जे शारीरिक पिता आणि आत्मिक पिता, या तिन्ही पित्यांकडे तुम्हा आणि माझ्यासाठी देण्याकरता आशीर्वाद ठेवले गेलेले आपको आहेत. अच्छा लगे या ना लगे, तुम्हाला आवडो की न आवडो, लेकिन इनके पास में एक ऐसी चीज है जो आपके और मेरे जीवन को आगे बढ़ाने की सामर्थ्य रखती है। त्यांच्याकडे अशी एक गोष्ट आहे जी तुमचं आणि माझं जीवन पुढे घेऊन जाण्यासाठी सामर्थ्य देते. भले अच्छा इन पिताओं के पास में पैसा नहीं है, धन दौलत नहीं है, जमीन जायदाद नहीं है, पर एक चीज इनके पास में है जो परमेश्वर ने उनके जीवन में रखा हुआ आणि है। कदाचित हे पिता गरीब असतील, त्यांच्याकडे धन दौलत नसेल तुम्हाला देण्याकरता, पण नक्कीच एक गोष्ट अशी त्यांच्याकडे परमेश्वराने ठेवलेले आहे जे तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण और ठरेल. ये खुद परमेश्वर ने उनके अंदर रखा हुआ आणि है। हे स्वतः परमेश्वराने त्यांच्यामध्ये ठेवलेलं आहे. और ये अगर वो चीज दे दें तो दुनिया की कोई ताकत नहीं जो हमको हरा सके। आणि जर ह्या पित्यांनी ती गोष्ट देऊन टाकली की या जगात कुठली अशी ताकद नाही जी आम्हाला मागे पाडेल. हालेलुया। ये पिताओं के पास वो है जो हमें दे सकते हैं। आणि हे पित्यांकडे ते जे आहे
ते आम्हाला देऊ शकतात. जिस प्रकार एक खोया हुआ पुत्र जब अपनी पूरी संपत्ति को लुटाकर जब घर में वापस आता जसं है, आम्ही पाहिलं की एक हरवलेला पुत्र आपली सगळी संपत्ती उडवून तो पुन्हा आपल्या पित्याकडे येतो और पिता बड़ा खुश होकर बड़ी एक मेजबानी वहां देता आणि है. पिता त्याला पाहून अत्यंत आनंदी होतो आणि तो आल्यामुळे तो मोठा सण साजरा और वहां करतो. पर उसका जो बड़ा भाई है वो आता है और वो इन बातों को देखकर थोड़ा सा गुस्सा हो आणि जाता है. आम्ही पाहतो की त्या ठिकाणी ज्यावेळेस त्याचा मोठा भाऊ हे पाहतो त्यावेळेस त्याला राग येतो और फिर पिता जाकर उससे मिलता है. आणि पिता जाऊन त्याला भेटतो. ध्यान से सुनना, लक्षपूर्वक ऐका. वहां पर लूक इसका 15-31 वचन में कहा है, लूक 15:31 मध्ये असं लिहिलंय. उसके बड़े बेटे को वो समझाता है त्याच्या मोठ्या मुलाला तो और समजावतो वो उससे कहता है, आणि तो त्याला म्हणतो, अरे बेटा तू सर्वदा तू मेरे साथ में है, तू तर सर्व काळ माझ्या सोबत तू आहे, हमेशा मेरे साथ में तू है, नेहमी माझ्या सोबत आहे. जो कुछ मेरा है वो सब कुछ तेरा है, जे काही माझं आहे ते सर्व तुझं आहे. जो कुछ मेरे पास में है वो सब तेरा है. जे काही माझ्याकडे आहे ते सर्व तुझं आहे. जो पिता के पास में है जे पित्याकडे आहे वो हमारे लिए है. ते माझ्यासाठी पिता आहे की हर एक विरासत हमारे लिए है. आणि पित्याच्या सर्व गोष्टी माझ्यासाठी आहेत. सुनिए, ऐका, परमेश्वर ने आदम को आशीष दी. परमेश्वरानं आदामाला आशीर्वाद दिला. कब आशीष दी मालूम है केव्हा आपको? दिला माहिती का? सब कुछ बनाने के बाद, सर्व काही बनवून झाल्यानंतर, सब कुछ विपुलता के साथ में आदम को बनाने के बाद, आदम को रखने के बाद परमेश्वर ने उसको आशीष दिया. सर्व काही विपुलतेने ठेवून आणि मग आदामाला बनवल्यानंतर त्याने आशीर्वादित क्या केलं. जरूरत थी परमेश्वर को उनको आशीष देने की? काय गरज होती परमेश्वराला त्यांना आशीर्वादित सब करायची? कुछ परमेश्वर ने बनाया था, सर्व काही तर परमेश्वरने बनवलं होतं. विपुलता से बनाया था. विपुलतेने हर बनवलं. एक चीज उनके लिए विपुलता के साथ में रखा था. प्रत्येक एक गोष्ट त्यांच्याकडे विपुलतेने होती. लेकिन फिर भी परमेश्वर ने बहुतायत के साथ सब कुछ होने के बावजूद भी खुदा बाप ने उनको आशीष आणि दी. तरी देखील सर्व काही विपुलतेने असून सुद्धा परमेश्वरानं त्यांना आशीर्वाद दिला. क्यों आशीर्वाद दिया? का दिला? मैं आपको समझाना चाहता हूं. मला समजून सांगू दे. आशीष और आशीषों में अंतर है. आशीर्वाद आणि आशीर्वादांमध्ये अंतर आहे. आशीष और आशीषों में अंतर समझना हमारे लिए एक जवाबदारी का काम है. एक आशीर्वाद आणि अनेक आशीर्वाद जे आहेत त्यांच्यामध्ये अंतर आहे. परमेश्वर उनको आशीष दी, परमेश्वरानं त्यांना आशीर्वाद दिला. आशीष नहीं दी, खूप आशीर्वाद नाही दिले, आशीष दी. एक आशीर्वाद दिला. सब कुछ बनाया, परमेश्वर ने सब कुछ दिया. और बाइबल कहती है उत्पत्ति 1:28 में परमेश्वर ने उनको आशीष दी. आम्ही पाहतो परमेश्वराने सर्व काही घडवलं, बनवलं आणि जे उत्पत्ति 1:28 मध्ये असेल की परमेश्वरानं त्यांना आशीर्वाद और दिला. उनसे कहा, आणि त्यांना म्हटलं, उनसे बोला. त्यांना बोलला. सुनिए, ऐका, आशीष क्या है? आशीर्वाद काय आहे? आशीष क्या है? आशीर्वाद काय जो हमें आहे? दिखाई नहीं देती जे आम्हाला दिसत नाही लेकिन है, पण आहे. जो हमें दिखाई नहीं देती जो आम्हाला दिसत लेकिन नाही है. पण आहे. आशीष क्या है? आशीर्वाद काय आहे? जो हमें दिखाई देती है. जे आम्हाला दिसतं. धन है, संपत्ति है, धन, संपत्ती, गाड़ी बंगले, गाडी, बंगले, ये सब दिखाई देने वाली हे चीजें, सर्व काही दिसणार ये आशीषों में गिना जाता आणि है. हे आशीर्वादांमध्ये मोडलं जातं. लेकिन जो आशीष है पण एक जो आशीर्वाद वो आहे दिखाई नहीं देता, जो दिसत नाही लेकिन वो है, पण जो आहे उसको कोई टाल नहीं सकता. त्याला कुणीच टाळू शकत आज हम नाही. इसी बात को सीखने वाले आज हैं आम्ही तेच शिकणार आहोत कि आशीष जो है ये परमेश्वर का सामर्थ है और इसके द्वारा आप और मैं हमारे जीवन के अंदर सफल हो सकते आणि हैं. हा जो एक आशीर्वाद आहे ज्याच्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे ज्याच्याद्वारे तुम्ही आणि मी यशस्वी होणार आहोत. इसलिए व्यवस्था 8 और 18 वचन कहता है आणि म्हणून अनुवाद 8:18 सांगतं कि तुझे मैं संपत्ति प्राप्त करने की सामर्थ्य देता हूं. मी तुला संपत्ती प्राप्त करण्यासाठी सामर्थ्य देतो. ऐसा नहीं कहा कि मैं तुझे संपत्ति देता हूं, असं नाही म्हटलं की मी तुला संपत्ती देतो. संपत्ति देने की ताकत देता हूं. संपत्ती घेण्याची ताकद देतो. नहीं समझ में आया? संपत्ति नहीं देता है प्रभु, संपत्ती नाही देत प्रभू. गाड़ी बंगले नहीं देता प्रभु, गाडी बंगले नाही देत प्रभू. संपत्ति को प्राप्त करने के लिए बल और ताकत देता है. संपत्ती मिळवण्याकरता बळ आणि ताकद देतो. आशीष का मतलब क्या है? आशीर्वादाचा अर्थ काय? प्रभु की ओर से मिलने वाली क्षमता, प्रभूकडून मिळणारी क्षमता, प्रभु की ओर से मिलने वाला सामर्थ, प्रभु की ओर से मिलने वाला बल और प्रभु की ओर से मिलने वाली ताकत. प्रभूकडून मिळणारं बळ, ताकद आणि सामर्थ्य. आशीष चाहिए या आशीष चाहिए, इस बात को समझना है. आता आम्हाला फक्त एक आशीर्वाद हवाय की अनेक आशीर्वाद हवेत हे समजून घ्यायचं आहे.
नहीं समझ में आया? नाही कळत आहे? गाड़ी और बंगले के मांगने के पीछे मत भागो. गाडी बंगले मागण्याच्या मागे लागू नका. अगर जीवन में सफल बनना है जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचंय तो आशीष मांगे. तर आशीर्वाद मागा. आशीष का मतलब क्या है? आशीष याचा अर्थ परमेश्वर की ओर से आया हुई ताकत या बल. देवाकडून आलेली ताकद किंवा बळ. शायद हम फेलियर होंगे हमारे जीवन में, कदाचित आमच्या जीवनामध्ये आम्ही अयशस्वी असू सब हमको नापास फेलियर ऐसा पुकारते आणि होंगे, सगळेजण आम्हाला नापास पडलेले असे समजत असतील, तुच्छ समझते होंगे. तुच्छ लेखत असतील. लेकिन जिस दिन आप आशीष मांगना शुरू कर देंगे, परमेश्वर आप जो नापास है प्रभु उसको सफलता की ओर बढ़ाता चला जाएगा. पण ज्या दिवशी तुम्ही देवाचा आशीर्वाद मागाल त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला यशस्वी करेल. आपकी बुद्धि चले या ना चले, तुमची बुद्धी चालो न चालो, खुदा बाप ताकत देगा, क्षमता देगा, हमारी बुद्धि को बढ़ाकर हमको एक ऐसे पोजीशन पर रखेगा जहां तक आज किसी लोगों ने सोचा भी नहीं आणि होगा. परमेश्वर आम्हाला ती ताकद ती क्षमता देईल, आम्हाला यशस्वी करेल आणि लोकांनी विचारही केला नाही अशा ठिकाणी परमेश्वर आम्हाला नेऊन ठेवेल. इसलिए परमेश्वर कहता है आणि म्हणून परमेश्वर यिर्मयाह म्हणतो 1:12 में, इर्मया 1:12 मैं मध्ये, अपने वचन को पूरा करने के लिए जागरूक हूं. मी आपलं वचन पूर्ण करण्याकरता जागृत आहे. मैं मेरे वचन को पूरा करने के लिए जागरूक हूं. मी माझं वचन पूर्ण करण्याकरता जागृत आहे. जागरूक का मतलब समझते हैं? जागृतेचा अर्थ वो हमेशा हमेशा हाँ जगा रहता है. अच्छा ठीक है, जगा रहता है, वो सोता नहीं. तो झोपत नाही 24 घंटा 24 तास. वो जागरूक है. तो जागृत आहे. क्यों मालूम है? का माहितीये का? मेरे बेटा जब मुझसे मांगेगा तो मैं उसको क्षमता दूंगा आगे बढ़ाने के लिए. माझा मुलगा जेव्हा मागेल त्यावेळेस मी त्याला क्षमता देईन पुढे जाण्याकरता. इसलिए आशीष का मतलब होता है प्रभु से मिलने वाली सहायता. आणि म्हणून आशीर्वाद याचा अर्थ देवाकडून मिळणारी सहाय्यता, मिलने वाली ताकत. मिळणारी ताकद. आज मैं फिर से कहूंगा कि अगर आप आपके जीवन के अंदर फेलियर है, आणि पुन्हा एकदा मला सांगू द्या, जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पडलेले आहात, आज- अयशस्वी आहात, आज परमेश्वर आपको मुझे ताकत देने के लिए वो आज भी जागरूक है. आणि तुम्हाला आणि मला ताकद देण्यासाठी माझा परमेश्वर आजही जागृत वो आहे. वो पिता है, तो पिता वो आहे. पिता है तो पिता आहे. जो उससे मांगेगा. जो त्याला मागेल, परमेश्वर कहता है परमेश्वर असं मैं म्हणतो, मेरे वचन को पूरा करने के लिए जागरूक मी रहूंगा. माझं वचन पूर्ण करण्याकरता जागृत राहीन. पुराने नियम का जो आखिरी वचन है, जुन्या करारामधलं जे शेवटचं वचन मलाकी आहे, 4:6 में, मलाकी 4:6 पुराने मध्ये, नियम का सबसे आखिर का वचन, आणि जुन्या करारातलं सगळ्यात शेवटचं और इस वचन, पुराने नियम का आखिरी शब्द शाप से खत्म होता है. आणि ह्या जुन्या कराराचा जो शेवटचा शब्द आहे तो शाप याने संपतो. शाप से खत्म होता है, शापाने संपतो. श्राप से खत्म होता है. शापाने संपतो. वो यहाँ कह रहा है तो या ठिकाणी मैं म्हणतो, आकर पृथ्वी का सत्यानाश करूंगा. मी येऊन पृथ्वीचा सत्यानाश करीन. अब पृथ्वी का मतलब क्या है? पृथ्वी याचा अर्थ भूमि. भूमी. कब इन जो आशीष परमेश्वर ने ठहराई थी उनको क्यों परमेश्वर शाप देने वाला है? आता जे आशीर्वाद परमेश्वराने ठरवले होते, मग या भूमीला तो शाप देईन असं का परमेश्वर नहीं चाहता कि आप और मैं श्रापित बने. देवाची इच्छा नाही की तुम्ही आणि मी श्रापित और असावं. बाइबल का पुराना नियम का आखिर का जो वचन है वो श्राप से समाप्त होता है. आणि बायबलचं जुन्या कराराचं जे शेवटचं वचन आहे ते शापाने संपतं. और यहाँ पर वो कह रहा या है ठिकाणी तो म्हणतो, माता पिता के मन को उनके पुत्रों की ओर और पुत्रों के मन को उनके माता पिता की ओर मैं फेरूंगा. तो वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्रांकडे व पुत्रांचे हृदय त्यांच्या वडिलांकडे वळविल. और वो आगे कहता है आणि पुढे म्हणतो, अगर ऐसा नहीं होगा नाही तो मैं आकर पृथ्वी का सत्यानाश करूंगा. नाही तर कदाचित मी येईन आणि या भूमीला शापाने ताडन करीन. कब हमारी आशीष शाप में बदलती है? केव्हा आमचे आशीर्वाद शापात बदलतात? जब हमारा रिश्ता पिता के साथ में अच्छा नहीं होगा. जेव्हा आमचे नाते संबंध आमच्या पितासोबत बरोबर नसतात. जब हमारा संबंध हमारा रिश्ते अगर पिता के साथ में अच्छे नहीं है तब परमेश्वर यहाँ कह रहा है मैं यही कारण है आशीष को शाप में बदल सकता है. आणि जेव्हा आमच्या पित्यासोबत आमचे संबंध चांगले नसतात, परमेश्वर असं म्हणतो की हेच कारण आहे जे मी आशीर्वादांना शापामध्ये वो बदलेन. कह रहा है मैं पिता के और मैं बच्चों के हृदय को मैं बदल दूंगा. तो असं म्हणतो की मी पित्याचं आणि पुत्रांचं हृदय बदली, मैं उनकी ओर फेरूंगा. मी त्यांच्याकडे वळवीन. अगर आप ऐसा नहीं करोगे जर तुम्ही असं नाही तो केलं आपकी भूमि को मैं सत्यानाश कर तर दूं. तुमच्या भूमीचा मी
शापाने ताडण करील. सुनिए, ऐका, हमारा जो रिश्ता है आमचे जे नाते हमारे संबंध पिताओं के साथ में आमच्या पित्यांसोबत वो बहुत 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 महत्वपूर्ण का ते है. अतिशय महत्वपूर्ण आहे. अगर ये रिश्ते खराब हैं, जर हे नातेसंबंध मैं खराब- आपसे आज विनंती करता मला हूं विनंती करू दे कि आपके रिश्तों को आप ठीक कर तर लें. तुमचे नातेसंबंध नीट करा. कई बार हम ऐसे हुद्दे में, ऐसे पोजीशन पे हैं कि एकदम बड़े हुद्दे में, लेकिन फिर भी हम फेल हो जाते हैं. बऱ्याचदा असं होतं की आम्ही चांगल्या मोठ्या हुद्द्यावर असतो आणि अचानक आम्ही पडतो. क्यों? का? बहुत बार हम चाहते हैं कि हम ये करें, हम वो करें, हम ये चाहिए, हमें वो चाहिए, और बड़ा संघर्ष करते हैं, लेकिन फिर भी हमें वो चीजें नहीं आणि मिलती. बऱ्याचदा आम्हाला असं वाटतं मला हे हवं ते हवं आणि त्यासाठी आम्ही बराचसा संघर्ष करतो परंतु आम्हाला ते मिळत नाही. इसका मतलब ये है याचा अर्थ हा कहीं ना कहीं हमारे जीवन को हमें चेक करना. कुठं ना कुठं आमचं जीवन आम्हाला पारखलं मेरा जो पाहिजे. रिश्ता स्वर्गीय पिता के साथ में, मेरे शारीरिक पिता के साथ में, मेरे आत्मिक पिता के साथ मेरा रिश्ता कैसा है? आणि माझ्या स्वर्गीय पित्यासोबत शारीरिक पित्यासोबत आत्मिक पित्यासोबत माझे नातेसंबंध कसे आहेत. अगर आपके शारीरिक पिताओं से अगर आपको चोट पहुंची है, जर तुमच्या शारीरिक पित्यांकडून तुम्हाला दुःख मिळालंय बहुत सारे घायल आप हुए हैं, आणि त्यांच्याद्वारे तुम्ही घायाळ झालेले बहुत आहात सारे आपके जीवन उनके द्वारा टूट चुके आणि हैं. त्यांच्यामुळे तुमचं जीवन तुटलेलं आहे. कोई बात नहीं, काही हरकत नाही. कोई बात काही नहीं. हरकत आज नाही. आज थोड़ा समय लेना, आज थोडा वेळ घ्या. आज परमेश्वर अनुग्रह मांगना. आज परमेश्वराकडून कृपा जो मागा चोट है आपके जीवन के अंदर पहुंचाई गई है, आपके पिताओं ने, आज उनको क्षमा करने के लिए आप प्रभु से ताकत आणि मांगना. ज्या जखमा तुमच्या पित्यांनी तुमच्या शारीरिक पित्याने तुम्हाला दिलेल्या आहेत आज त्या क्षमा करण्यासाठी परमेश्वराकडून तुम्ही कृपा मागा. और मेरी ये आज प्रार्थना है, आणि माझी हीच प्रार्थना आहे परमेश्वर ने हमारे हृदय को आज स्पर्श करे. की परमेश्वरानं आमच्या हृदयाला आज स्पर्श करावा. जिस बात के लिए हम बहुत संघर्ष कर रहे हैं, आज उससे आपको मुझे छुटकारा परमेश्वर आणि दे दे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही आणि मी संघर्ष करत आहोत परमेश्वरानं आज तुम्हाला सुटका द्यावी. कई बार हमारे शारीरिक पिताओं के द्वारा हमें अपमान सहन करना पड़ता है. बऱ्याचदा आमच्या शारीरिक पित्यांच्या द्वारे आम्हाला अपमान सहन करावा लागतो. कई बार हमें चोटें पहुंचती हैं, बऱ्याचदा आम्हाला जखमा और पोहोचतात कहीं ना कहीं हमने उन बातों को अपने अंदर समेट के रखा आणि हुआ है. कुठं ना कुठं आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही ते जमा करून आज ठेवलेलं मैं आहे. आपसे कहना चाहता मला हूं, सांगू दे आज आपको और मुझे प्रभु से बल और ताकत की जरूरत है. आज प्रभूकडून तुम्हाला आणि मला ते बळ आणि त्या ताकदीची गरज आहे. अगर हमारा रिश्ता उनके साथ में अच्छा होगा जर आमचे नातेसंबंध त्यांच्यासोबत चांगले तो असतील निश्चित तौर से तर निश्चित अर्थाने हम आशीषित होंगे. आम्ही आशीर्वादित होऊ. यह प्रभु का वचन है, हे देवाचं वचन आहे. खुदा का वचन है. देवाचं ये वचन खुदा के मुंह से निकला हुआ है. हे देवाच्या मुखातून निघालेलं आहे. क्या निकला है? काय निघालंय कि मैं पिता के हृदय को और पुत्र के हृदय को मैं फेर दूंगा. की मी पित्यांचं हृदय आणि पुत्रांचं हृदय वळवीन. हमें फिरना है. आम्हाला वळायचंय. सुनिए, ऐका, इसहाक ने याकूब को आशीष दी. इसाकाने याकोबाला आशीर्वाद दिला. इसहाक ने याकूब को आशीषें नहीं दी. इसाकाने याकोबाला अनेक आशीर्वाद नाही दिले. इसहाक के पास में धन संपत्ति है, इसाकाकडे धन संपत्ती वो आहे. बड़ा धनवान है, फार धनवान आहे वो अपने बच्चों को धन संपत्ति दे सकता आणि है तो आपल्या लेकरांना धन संपत्ती देऊ शकतो आशीषों के तौर पर. आशीर्वाद म्हणून. आज लोग इन धन संपत्ति को, गाड़ी बंगले को एक आशीष का कारण समझते हैं. आज बरेचसे लोक ही धन संपत्ती आणि गाडी बंगल्यांना आशीर्वाद असं समजतात. ये है आशीर्वाद है, लेकिन हमको समझना है कि इसमें क्या अंतर है. आशीर्वाद आहे पण त्याच्यामध्ये काय अंतर आहे हे समजून घेणं हमें गरजेचं आहे. आशीषों की तरफ भागना नहीं है, आम्हाला आशीर्वादांकडे पळायचं हमें नाही. आशीष की ओर भागना. आम्हाला आशीर्वादाकडे पळायचं आहे. और यहाँ पर इसहाक चाहता तो अपने बेटों को वो धन संपत्ती देकर उनको आशीष दे सकता आणि था. इथं इसाकाची इच्छा असती तर आपल्या लेकरांना धन संपत्ती देऊन त्याने आशीर्वादित केलं असतं. लेकिन याकूब को मालूम था पण याकोबाला माहित होतं आशीषों से महत्वपूर्ण आशीष है अनेक आशीर्वादांपेक्षा महत्वपूर्ण तो एक आशीर्वाद आहे जो माझ्या पिताकडे आहे, जो माझ्या पित्याकडे जो मेरे आहे. पिता के पास जो माझ्या पित्याकडे आहे. उसके पास धन संपत्ति है. त्याच्याकडे धन संपत्ती आहे. उसको लेकर मैं क्या करूं? ते घेऊन मी काय करू? ये धन संपत्ति खत्म होने वाली धन है. संपत्ती संपणारी आहे. और वो जो खोया हुआ पुत्र था ना, उसने वही गलती किया. आणि जो हरवलेला पुत्र होता त्याने तीच चूक केली. उसने क्या किया? त्यानं काय धन केलं? संपत्ति पिता से ले ली. धन संपत्ती पित्याकडून उसे घेतली. उसे लगा कि मैं आशीषों को ले रहा हूं, आणि त्याला असं वाटलं मी आशीर्वाद घेत और आहे. हम जानते हैं कि वो उसकी धन संपत्ति खत्म हो आणि गई. आम्हाला ठाऊक आहे त्याची धन संपत्ती सर्व उडून गेली. उसने पिता की आशीषों को लेकर गया, पिता की आशीष लेकर नहीं तो गया. पित्याचे अनेक आशीर्वाद घेऊन गेला पण तो एक आशीर्वाद पित्याकडचा तो नाही घेऊन गेला. वो क्या है? तो काय होता? याकूब को ये मालूम था याकोबाला हे माहित होतं कि आशीषों से आशीष महत्वपूर्ण है. या सर्व आशीर्वादांपेक्षा तो एक आशीर्वाद महत्त्वपूर्ण इसलिए आहे. उसने क्या किया? याकूब से इसहाक से
आशीष पाने के लिए उसने जोखिम को उठाया। आणि म्हणून त्या पित्याकडून इसहाकाकडून आशीर्वाद घेण्याकरता त्यांनी जोखीम उचलली. सुनो, आप हम बहुत महत्वपूर्ण मुद्दे पर आ गए। आम्ही फार महत्वपूर्ण मुद्द्यावर मैं बहुत जल्दी खत्म करने वाला हूं। लवकरच संपवणार आहे. आज हम ज्यादा से ज्यादा समय प्रार्थना में आज बिताएंगे। आम्ही अधिक वेळ प्रार्थनेमध्ये घालवणार आहोत मैं जल्दी खत्म करूंगा, शायद 3 बज जाए, आणि लवकरच कदाचित 3 वाजतील और फिर 2 घंटे प्रार्थना में बिताएंगे, 5 बज जाएंगे। आणि मग नंतर 2 तास प्रार्थना 5 वाजतील. इसलिए जब भी चर्च में आए तो घड़ी छोड़कर आए। आणि म्हणून जेव्हा चर्चमध्ये येताल तेव्हा घड्याळ घरीच ठेवून मैं या. घड़ी पहन के आता हूँ, थोड़ा सा मुझे देखना है पड़ता है कि चेहरों के ऊपर वो चेहरे और घड़ी एक साथ चलते हैं आणि मग ते चेहऱ्यांकडे बघण्यासाठी मी ती घड्याळ वापरतो. तर एक साथ कि चालतात कितने बज गए। की किती वाजले. अब यहाँ पर याकूब को मालूम है, या ठिकाणी याकोबाला माहित आहे इसलिए वो आशीष को प्राप्त करने के लिए जोखिम को उठा रहा आणि है। म्हणून त्या पित्याकडचा एक आशीर्वाद मिळवण्यासाठी तो जोखीम घेतोय. हम सबको मालूम है 2 भाई यहाँ पर हैं, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे 2 भाऊ आहेत, एसाव और इसहाक। एसाव आणि इसहाक. याकूब और एसाव एसाव आणि याकोब और इसहाक पिता है। आणि इसाक पिता आहे. जब आप उत्पत्ति 27 में पढ़ेंगे, आणि उत्पत्ती 27 मध्ये वाचा. अब अपने बेटे को इसहाक कह रहा है आपल्या मुलाला इसाक म्हणतो कि बेटा मुझे तुझे आशीष देनी है, की मुला मला तुला आशीर्वाद द्यायचा आहे, मुझे तुझे आशीष देनी है। मला तुला आशीर्वाद द्यायचा आहे. मैं अंतिम समय में आ चुका हूँ। मी आता शेवटच्या वेळेमध्ये आलेलो आहे. ध्यान से सुनना, अपने बाजू वालों को जरा जागरूक करना, आपल्या शेजाऱ्याला जागृत करा, हलाओ उसको। थोडंसं हलवा. झूम झूम झूमा रे झूमा, आमीन। झूम झूम झूमा रे झूमा, ये थोड़ा सा बीच बीच में बोलते रहना, क्योंकि कुछ लोग हैं वो झूम रहे हैं। तो बहुत महत्व के मुद्दे को मैं लेकर आ रहा आणि हूं। महत्वाचा मुद्दा मी सांगत आहे. अब यहाँ पर वो कह रहा है कि मुझे तुझे आशीष देना है। या ठिकाणी तो म्हणतो की मला तुला आशीर्वाद द्यायचा मैं आहे. अंतिम घड़ी में आ पहुंचा हूं। मी शेवटच्या घटकेत आलेलो आहे. मुझे मालूम नहीं प्रभु मुझे कब उठा ले, मला नाही माहित कधी प्रभू मला उचलेल, लेकिन मैं जाने से पहले मैं तुझे कुछ आशीष देना पण चाहता हूं। मी जाण्या अगोदर मला तुला काही आशीर्वाद द्यायचे. और उसने कहा कि जा मेरे लिए एक अच्छा खाना बनाकर लेकर आणि आ, तो म्हणतो जा माझ्यासाठी चांगलं अन्न बनवून घेऊन ये और मेरे लिए एक स्वादिष्ट भोजन बनाकर तैयार करके मेरे पास में लेकर आणि आ, स्वादिष्ट असं भोजन तू माझ्याकरता घेऊन ये और उसके बाद मैं खाकर मैं आशीष आणि दूंगा। मग ते खाऊन मी तुला आशीर्वाद देईन. और ये बात माँ ने सुन लिया, याकूब की मम्मी ने सुन लिया, आणि याकोबाच्या आईने ही गोष्ट ऐकली और याकूब की मम्मी ने दौड़ते हुए याकूब के पास में वो जा रही है, आणि धावत ती याकोबाकडे गेली और वो याकूब को कहती है, आणि याकोबाला म्हणते सुन ऐक, तेरा भाई जंगल में गया है तुझा भाऊ जंगलात गेलेला आहे शिकार करने के लिए, शिकार और करण्यासाठी तेरे पिता ने कहा है कि वो उसको आशीष आणि देगा। तुझा पिता असे म्हटलेले आहेत की ते त्याला आशीर्वाद इसलिए देणार. जल्दी से क्या कर, आणि म्हणून लवकर काय अगर कर, बकरियों में से अच्छे बकरों को लेकर आ, मैं तेरे पिता के लिए खाना बना आणि के देती हूं। चांगलं बकरं निवडून आण, मी तुझ्या पित्यासाठी चांगलं जेवण बनवतो रोटी और खाना बनाकर मैं परोसती हूँ, आणि चांगली भाकर आणि जेवण मी तुला देते. और तू जाकर अपने पिता से आशीष मांगना। आणि तू जाऊन आपल्या पित्याला ते दे आणि आशीर्वाद देखिए, घे. पिता से धन संपत्ति नहीं मांग रहे हैं, पहा, पित्याकडून धन संपत्ती नाही मागत आहे. पिता के पास में जो आशीष है, जो हमेशा उसके बच्चे के लिए आशीष का कारण बनने वाली है, वो चीज वो मांग रहे हैं। आणि पित्याकडून जो तो एक आशीर्वाद आहे तो नेहमी त्याच्या मुलासाठी एक आशीर्वादाचं कारण ठरणार आहे ते घेण्यासाठी ते जो करत धन संपत्ति से भी बढ़कर है, जे धन संपत्तीपेक्षा कितीतरी अधिक आहे. वो ये बात को जानती है। आणि तिला ही गोष्ट माहित तू आहे. जल्दी से जा। तू लवकर जा. फिर याकूब क्या कहता है, आणि याकोब काय म्हणतो, अरे अरे मैं जो उसका भाई है, उसके शरीर के अंदर बहुत सारे बाल थे, आणि मग तो जो त्याचा भाऊ होता त्याच्या शरीरावर खूप केस होते, और जो ईसाक है उसको दिखता नहीं था, आणि जो इसाक आहे त्याला दिसेना असं उसके झालं पिता होतं. को दिखता नहीं था, त्याला दिसत नव्हतं, लेकिन वो हाथ से पहचान सकता था कि वो कौन सा बेटा है। पण तो हात लावून ओळखू शकत असे की तो कोणता मुलगा उसकी आहे. माँ ने एक युक्ति लड़ाई आणि त्याच्या आईनं एक युक्ती केली आशीष को प्राप्त करने के लिए, आशीर्वाद कि मेरे मिळवण्यासाठी बेटे को आशीष की चाहिए। माझा मुलगा आहे याकोब त्याला फिर आशीर्वाद हम इस मिळावा. घटना को जानते, इस कहानी को जानते हैं, उसकी माँ ने बकरे की खाल उसके शरीर पे लगाया। आणि मग आम्हाला माहिती ती गोष्ट की जे बकऱ्याचं कातड आहे तिने त्याला हाताला गुंडाळलं. सुनिए, ऐका, अंतिम क्षण का जो आशीष होता है ना, बड़ा महत्वपूर्ण होता है। शेवटच्या घटकेचा जो आशीर्वाद आहे अतिशय महत्वाचा आहे. इसलिए हमारी नजरें आशीष की ओर नहीं चाहिए, हमारी नजर आशीष की ओर आणि चाहिए। म्हणून आपल्या नजरा खूप साऱ्या आशीर्वादांकडे न लागता त्या एका आशीर्वादाकडे लागणं गरजेचं आहे. अगर वो आशीष की ओर हमारी नजर को लगाया तो परमेश्वर हमको सामर्थ्य से भरकर हमको सफल व्यक्ति बना देगा। आणि जर त्या एका आशीर्वादाकडे आम्ही लक्ष
लावलं तर परमेश्वराच्या सामर्थ्याने आम्हाला भरेल वो आणि आशीर्वादित आशीष जो है वो सफलता की ओर लेकर जाती कारण है की तो एक आशीर्वाद आम्हाला यशाकडे घेऊन जो जाईल हमारे पिताओं के पास में है। जो आमच्या पित्यांकडे आहे. इसलिए याकूब कहता है अगर मेरे पिता ने अगर ये जान लिया कि ये याकूब है तो मुझे वो शाप दे सकता है। आणि म्हणून हा जाणून होता जर माझ्या पित्याने ओळखला की हा एसाव नाही याकोब आहे तर कदाचित माझा पिता मला शाप देईल. लेकिन वो कहते हैं कि नहीं, तू डर मत। पण ती म्हणते नाही तू घाबरू इसलिए नको. वो आशीष को प्राप्त करने के लिए वो इस जोखिम को भी उठाता आणि है। म्हणून आशीर्वाद मिळवण्याकरता तो ही जोखीम घेतो. आशीष क्या है? आशीर्वाद काय आहे? परमेश्वर की ओर से मिलने वाली क्षमता, देवाकडून मिळणारी क्षमता जिसके द्वारा आप और मैं सफल बन सकते हैं। ज्याच्याद्वारे तुम्ही आणि मी यशस्वी होऊ शकतो. आशीष आपकी पीढ़ियों तक जा सकती है। कारण हा आशीर्वाद तुमच्या पिढ्यानपिढ्यापर्यंत जातो. आशीर्वाद है नहीं, आशीष सिर्फ आशीर्वाद, सिर्फ आशीष ही आपकी पीढ़ियों तक जा सकती है। फक्त आशीर्वादच आहे तो तुमच्या पिढीपर्यंत पोहोचू धन शकतो. संपत्ति एक पीढ़ी में खत्म हो सकती है, धन संपत्ती एका पिढीत संपेल, दूसरी पीढ़ी में खत्म हो सकती है, दुसऱ्या पिढीत संपेल, 10 पीढ़ी में खत्म हो सकती 10 है, पिढ्यांमध्ये लेकिन संपेल. आशीष जो आपकी हजारों पीढ़ियों तक पण चलती हा है, जो एक आशीर्वाद आहे तो हजारो पिढ्यांपर्यंत टिकणार. हजारों पीढ़ियों को ब्लेस कर सकती है, आशीषित कर सकती है। हजारो पिढ्यांना तो आशीर्वादित करू शकतो. इसलिए ये जो आशीष है आपके शारीरिक पिता के पास में, आपके आत्मिक पिता के पास में, आपके स्वर्गीय पिता के आणि पास में है। म्हणून हा जो एक आशीर्वाद आहे तो तुमच्या स्वर्गीय पित्याकडे, शारीरिक पित्याकडे आणि आत्मिक पित्याकडे आहे. याकूब के पास में क्या था? याकोबाकडे काय होतं? आशीष। आशीर्वाद. इसहाक के पास में सोना चांदी धन संपत्ति बहुतायत के साथ में थी, इसाकाकडे सोनं चांदी धन संपत्ती विपुलतेनं होती. लेकिन उसने वह इसहाक ने वो नहीं दिया। पण इसाकानं ते नाही दिलं. सुनिए, ऐका. और उसके पिता ने याकूब को आशीष दी। आणि त्याच्या पित्याने याकोबाला आशीर्वाद दिला. सुनिए क्या हुआ? काय झालं बघा. उसने आशीष के साथ में अपने जीवन को शुरू किया। त्याने आशीर्वादाने आपलं जीवन सुरू केलं. आपको मालूम है एसाव ने रोया? तुम्हाला माहिती का एसाव रडला? क्यों मालूम है? का माहितीये? एक आशीष के लिए। की त्या एका आशीर्वादासाठी वो पिता के पास जाता है, तो पित्याकडे जातो. पिता को बोलता है कि तेरे पास में, और वो जब पिता के पास में जाता है, अरे तेरा भाई तो आशीष लेकर चला गया। आणि तो पित्याकडे जातो. त्याला कळतं की तुझा भाऊ तर आशीर्वाद घेऊन गेला. फिर वो रोता है, मग तो रडतो. मुझे भी चाहिए, मला पण हवा, मुझे भी चाहिए, मला पण हवा, मुझे भी चाहिए। मला पण हवा. क्या तेरे पास में एक ही आशीष है? तुझ्याकडे फक्त एकच आशीर्वाद आहे का? मुझे भी दे। मला पण दे. क्या एसाव धन संपत्ति नहीं मांग सकता था? एसाव काय धन संपत्ती नव्हता का मागू एसाव शकत? को भी मालूम था एसावालाही माहित धन होतं संपत्ति खत्म हो जाएगी, धन संपत्ती संपेल. लेकिन पिता ने दिया हुआ आशीष कभी खत्म पण नहीं देवाने होगा। दिलेला आशीर्वाद, पित्याने दिलेला आशीर्वाद कधी संपणार नाही. जो वो बोलेगा जेव्हा तो वो बोलेल मेरे जीवन में होगा। ते माझ्या जीवनात घडेल. वो धन संपत्ति के द्वारा नहीं होगा, ते धन संपत्तीच्या द्वारे नाही. मेरा पिता जो बोलेगा जे माझा पिता उसके बोलेल शब्द मेरे जीवन में काम त्याचे करेंगे, शब्द माझ्या जीवनात कार्य करतील. उसके शब्द त्याचे शब्द मेरी हजारों पीढ़ियों को आशीषित माझ्या करेंगे। हजारो पिढ्यांना आशीर्वादित उसको करतील. ये मालूम था, त्याला हे माहित इसलिए वो होतं. रो रहा है, आणि म्हणतो रडतोय. इसलिए वो रो रहा है, रडतोय. वो कह रहा तो है म्हणतो पिता क्या तेरे पास में एक ही आशीष है? पिता तुझ्याकडे काय एकच आशीर्वाद? मुझे भी आशीष दे, मला पण मुझे आशीर्वाद, भी आशीष चाहिए। मला पण आशीर्वाद हवा. और पिता इसहाक फिर उसको आशीष देता है। आणि मग पिता त्याला पुन्हा आशीर्वाद देतो. सुनिए, ऐका. अब याकूब ने जो आशीष को पिता से प्राप्त किया, याकोबाने जो आशीर्वाद पित्याकडून प्राप्त जो केला, पिता के मुंह से जो उसके लिए शब्द निकले, पिताच्या मुखातून जे त्याच्यासाठी शब्द उसने निघाले वो पकड़ा त्याने ते और अपने पकडले जीवन की यात्रा शुरू आणि किया। आपल्या जीवनाचा प्रवास सुरू केला. अब क्या हुआ? आता काय झालं? वो उत्पत्ति 32:10 में वो कहता है, उत्पत्ती 32:10 मध्ये तो म्हणतो, सुनिए ध्यान से, लक्षपूर्वक उत्पत्ति ऐका. 32:10 में वो कहता है, उत्पत्ती 32:10 मध्ये तो मैं एक म्हणतो, छड़ी के साथ में मेरी जीवन की यात्रा को शुरू किया था। मी एक काठी घेऊन माझ्या जीवनाचा प्रवास सुरू केला. सुनिए, ऐका. सुनिए, ऐका. वो यहाँ कह रहा है, तो या ठिकाणी मैं एक म्हणतो, लकड़ी लेकर, एक छड़ी लेकर मेरे जीवन की यात्रा को शुरू किया, मी एक काठी घेऊन माझ्या जीवनाचा प्रवास सुरू केला. लेकिन अब मैं जब वापस आ रहा हूँ 20 साल के बाद, पण जेव्हा 20 वर्षानंतर मी पुन्हा माघारी येत आहे, मैं एक छड़ी लेकर गया था, मी एक काठी घेऊन गेलो लेकिन होतो. 20 साल के बाद पण 20 मेरे वर्षांनी पास में 2 दल है, माझ्याकडे 2 दल आहेत. मैं आशीषित हुआ हूँ, मी आशीर्वादित झालोय. मेरे पास बहुतायत के साथ में सब कुछ है। माझ्याकडे विपुलतेने सर्व काही आहे. ये क्यों हुआ? हे का झालं? पिता ने जो उसको आशीष दिया था पित्याने जे त्याला आशीर्वाद दिला होता और उसको सफलता बनाने के लिए उसकी क्षमता को उन शब्दों ने बढ़ाया। आणि त्याला यश मिळण्यासाठी त्याची क्षमता त्या आशीर्वादांच्या द्वारे त्याला मिळाली. याकूब कौन था? याकोब कोण होता? फंसाने वाला। फसवणारा. एक कोई क्षमता नहीं थी, त्याच्याकडे कोणती क्षमता नव्हती. कोई क्षमता नहीं थी उसके पास कोणती में। क्षमता नव्हती लेकिन त्याच्याकडे. जब पिता ने उसके शब्दों को जब बाहर निकाला, अपने बेटे के लिए जब बोला,
तो बाइबल कहती है वो आशीषित व्यक्ति बन गया। पण पित्याने जेव्हा त्याच्या मुखातून त्याच्यासाठी आशीर्वादाचे शब्द काढले ते त्याच्यासाठी मोठ्या आशीर्वादाचं कारण ठरले. सुनिए, ऐका. अब वो यहाँ कह रहा है उत्पत्ति 32:10 में, उत्पत्ति 32:10 मध्ये तो म्हणतोय मैं छड़ी लेकर गया था, मी काठी घेऊन गेलो लेकिन होतो, पिता की जो आशीष मुझे मिली थी पण पित्याचे जे आशीर्वाद मला मिळाले उसके होते द्वारा मुझे क्षमता मिली, त्याच्याद्वारे मला क्षमता उसके द्वारा मिळाली, मुझे बल मिला, त्याच्याद्वारे मला बळ उसके मिळालं, द्वारा मुझे सामर्थ्य मिली, त्याच्याद्वारे मला सामर्थ्य और आज मिळालं. उसके कारण मेरे पास बहुतायत के साथ में सब कुछ है। आणि आज त्याचमुळे माझ्याकडे विपुलतेने सर्व काही आहे. आशीष फेंकी नहीं जाती, आशीर्वाद फेकले जात नाहीत, ये आशीष पकड़ी जाती है। आशीर्वाद पकडले जातात. एक तो समझ में नहीं आया, नहीं तो पूरा समझ में आया। एक तर कळालं किंवा काहीच नाही कळालं. आशीष फेंकी नहीं जाती, आशीर्वाद फेकले नाही जात, आशीष पकड़े जाते हैं। आशीर्वाद पकडले जातात. अगर पता चल जाए जर माहिती पडलं आशीष कहाँ से आ रही है, आशीर्वाद कुठून येतात उसका पीछा कर लो। तर तुम्ही त्याचा पाठपुरावा करा. अगर समझ में आ जाए जर कळालं आशीष कहाँ से आ रही है, आशीर्वाद कुठून येतोय उसका पीछा करो। तर त्याचा पाठपुरावा करा. कहाँ से आ रही है? कुठून येतोय? परमेश्वर पिता से, परमेश्वर पित्याकडून, शारीरिक पिता से शारीरिक और पित्याकडून आत्मिक पिता से। आणि आत्मिक ये पित्याकडून. तीन वो व्यक्ति है हे तीन असे व्यक्ती आहेत जिनके पास में क्षमता है। त्यांच्याकडे एक क्षमता अगर आहे. उसने हमको आशीष कर दिया, जर त्यांनी आम्हाला आशीर्वादित दुनिया की केलं कोई ताकत नहीं जो हमें तर फेल या कर सके। जगात कुठलाची ताकद नाही की आम्हाला अयशस्वी करतील. शायद हम इन तीनों पिता, मेरे स्वर्गीय पिता के पास सब कुछ है, माझ्या स्वर्गीय पित्याकडे तर सर्व काही आहे, लेकिन शारीरिक पिता और आत्मिक पिता के पास में शायद कुछ ना हो, पण शारीरिक पिता आणि आत्मिक पित्याकडे कदाचित काही नसेल. लेकिन खुदा बाप ने इनके अंदर आशीष रखा पण है। परमेश्वराने त्यांच्यामध्ये आशीर्वाद ठेवले. अगर किसी बेटे को उन्होंने कह दिया कि जा तू जीवन में सफल होगा, दुनिया की कोई ताकत नहीं जो उनको असफल कर आणि दे। जर हे म्हटले की मुला जा तू यशस्वी हो, तर या जगातली कुठली ताकद नाही जी त्यांना नापास करू और ये आशीष है खुदा ने, ये आशीष है परमेश्वर ने इनके अंदर रखा। आणि हे आशीर्वाद जे आहे ते परमेश्वराने त्यांच्यामध्ये इनके ठेवले. अंदर वो सामर्थ है, त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य आहे, इनके अंदर वो क्षमता है त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे जो आपको और मुझे दे जो सकते हैं। तुम्हाला आणि मला ते देऊ शकतात. आमेन। समझ में आ रहा है? कळतंय का? सब कुछ था ईसाक के पास, ईसाकडे सर्व काही होतं, लेकिन धन संपत्ति नहीं चाहिए थी, पण धन संपत्ती नको होती, उसे आशीष चाहिए था। त्याला आशीर्वाद हवा होता. पिता ने मेरे सर पर हाथ रखकर सिर्फ उस जो आशीष है वो बोल दे। पिताने फक्त माझ्या डोक्यावर हात ठेवावा आणि तो जो आशीर्वाद आहे तो बोलावा. आमेन। आमेन. याकूब डर रहा था। याकोब भीत होता. याकूब क्या डर रहा था मालूम? याकोब काय करत होता? अगर मुझे पिता ने टटोल कर अगर मुझे पकड़ लिया आणि जर माझ्या पित्याने मला असं चाचपडलं आणि ओळखलं तो उसकी आशीष शाप में बदल तर जाएगी। त्याचा जो आशीर्वाद आहे तो शापात मुझे बदल. नहीं चाहिए वो शाप, मला तो शाप क्योंकि नको, मेरे पिता के मुंह से अगर शाप निकल गया, दुनिया की कोई ताकत नहीं जो उसको आशीष में बदल कारण सके। जर माझ्या पित्याच्या मुखातून शाप निघाला तर या जगातली कुठलीच ताकद नाही पुन्हा तो आशीर्वादेत बदलू शकेल. अगर पिता के मुंह से आशीष निकल गई, दुनिया की कोई ताकत नहीं इसको शापित कर दे। पण जर माझ्या पित्याच्या मुखातून आशीर्वाद निघाला तर या जगातली कुठलीही गोष्ट नाही जी मला श्रापित करेल. शाप क्या है? शाप काय आहे? असफलता की ओर लेकर जाने वाला। अयशस्वीकडून अयशस्वीतेकडे घेऊन ये जाणारी आत्मिक ताकत है ही आत्मिक ताकद जो आहे असफलता की ओर लेकर जाती है। जी आम्हाला अयशस्वीतेकडे घेऊन जाते. आशीष क्या है? आशीर्वाद जो काय? असफलता को सफल में बदल जे देती है। अयशस्वीला यशस्वी करतो. याकूब डर रहा है, याकोब भीत आहे. अगर शायद मेरे पिता ने आशीष न देते हुए शाप दे दिया अगं जर कदाचित माझ्या पित्याने आशीर्वाद न देता श्राप दिला, तो शायद मैं जिंदा तो रहूंगा, कदाचित मी जिवंत तर राहीन लेकिन मरा हुआ सा, पण मेलेला असेल, जिसके अंदर कोई सफलता नहीं है, ज्याच्यामध्ये कुठलंही यश नाही, जिसके अंदर कोई क्षमता नहीं है, ज्याच्यामध्ये कोणती क्षमता नाही जो हमेशा फेलियर होगा। आणि माझ्या जीवनात मी नापास होऊन जाईल. इसलिए तो खोया हुआ पुत्र को क्या कह रहा है मालूम है? आणि म्हणून तर त्या हरवलेल्या पुत्राला तो काय म्हणतो? तेरा भाई मर गया था लेकिन वापस आ गया, अब जिंदा हो गया। तुझा भाऊ मेला होता परंतु तो जिवंत होऊन पुन्हा आलेला आहे. मतलब क्या है? याचा अर्थ वो काय? संसार में है तो जगात आहे लेकिन आशीष नहीं है, पण आशीर्वादित नाही, फेलियर है, नापास आहे, वो उसका नाश हुए जा रहा है। त्याचा नाश होतो. ये मर गया था तो मेला और होता. याकूब को ये मालूम था, आणि याकोबाला हे माहित अगर होतं. पिता ने मुझे श्राप दिया तो मैं जिंदा तो रहूंगा लेकिन असफल व्यक्ति रहूंगा। आणि पित्यानं जर मला श्राप दिला तर मी कदाचित जिवंत तर राहील पण अयशस्वी आणि मेलेला असेल. इसलिए सफलता को प्राप्त करने के लिए याकूब ने जोखिम उठाया। आणि म्हणून ते यश मिळवण्यासाठी त्या याकोबानं ती जोखीम उचलली. उसे पता था त्याला माहित होतं पिता के अंदर वो आशीष है, पित्यामध्ये तो आशीर्वाद जब आहे. वो अपने मुंह
को खोलेगा जेव्हा तो आपलं मुख उघडेल वही होगा। तेच होईल. जब मेरा पिता मुंह को खोलेगा, जेव्हा माझा पिता मुख उघडेल, जब मेरे पिता शब्द शब्द कहेगा, जेव्हा माझा पिता ते शब्द बोलेल उसके शब्द में वो क्षमता है आणि त्याच्या शब्दांमध्ये ती क्षमता जो मेरे आहे जीवन को आगे ले जो जाएगी। माझं जीवन पुढे घेऊन जाईल. समझ में आ रहा है? कळतंय का? बहुत कठिन है। कठीण आहे. पड़ोसी को धक्का मार के बोलो कि समझ रहा है कि नहीं। समझ में आ रहा है? कळतंय? मैं आ रहा हूं, वापस एक जगह पे आ रहा हूं। पुन्हा त्या जागेवरती मी येत आहे. अगर पिता के मुंह से जो निकला हुआ शब्द है पित्याच्या मुखातून निघालेला जो तो शब्द वो आहे हमारे जीवन में आशीष का कारण तो बने। आमच्या जीवनामध्ये आशीर्वादाचं कारण ठरेल. कोई भी ताकत उसको रोक नहीं आणि पाएगी। कुठलीही ताकद नाही जी त्याला थांबवू शकेल. पिता के अंदर वो आशीष है। त्यामध्ये ते आशीर्वाद जब वो बोलेगा जेव्हा तो बोलेल हमारे जीवन में सब कुछ बदल आमच्या जाएगा, जीवनामध्ये सर्व काही बदलेल. सब कुछ बदल जाएगा। सर्व बदलेल. इसलिए आज हमें क्या करना है? आणि म्हणून आज आम्हाला काय अपने करायचंय? पिता के लिए प्रार्थना करें। आपल्या पित्यासाठी प्रार्थना जिस करायची. चीज के लिए आप प्रार्थना करेंगे ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना वो करा आपके साथ में जुड़ ते जाएगी। तुमच्या सोबत जुडेल. प्रार्थना क्या करती है? प्रार्थना काय करते? जोड़ने का काम करती है। जोडायचं काम करते. आप अपने पिता का जीवन आसान कर दे। आणि तुम्ही तुमच्या पित्याचं जीवन सोपं करा. बहुत बार हम जब हमारे माँ बाप बूढ़े हो जाते हैं बऱ्याचदा जेव्हा आमचे आई वडील म्हातारे होतात तब बड़े बड़े बच्चे बड़े मजाक में कहते हैं कि मेरे पिता का सठिया गया है। आणि चेष्टा करतात की माझे जे वडील आहेत ते तर सठिया गए। सठिया गए म्हणजे पागल हो गए। वेडे झाले. इनको कुछ समझता नहीं, त्यांना काही कळत नाही. इनको कुछ समझता नहीं है। त्यांना काही कळत हम नाही. भूल गए कि उसके द्वारा ये पृथ्वी के ऊपर हम जन्म पण पाए आम्ही हे हैं। विसरून जातो की आम्ही ज्या पृथ्वीवरती आहोत त्याचं माग ते आहेत. हमारा पिता कैसे क्यों ना हो, आमचा पिता कसा का असे ना कभी अक्षमा मत रखना, कधीच अक्षमा ठेवू नका. उनको माफ कर देना। त्यांना क्षमा करा. शायद चोटें पहुंची होगी हमारे जीवन के अंदर उसके द्वारा। कदाचित त्यांच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये जखमा झाल्या असतील. बहुत सारे दुर्व्यवहार हमारे साथ में हुए होंगे, बरं काही दुर्व्यवहार आमच्या सोबत झाले असतील. उनको माफ कर दो आज। पण त्यांना तुम्ही क्षमा करा. क्योंकि कई बार हमारी आशीष उसकी वजह से रुक जाती है। कारण बऱ्याचदा या कारणामुळे आमचे आशीर्वाद थांबले जातात. सुनिए, ऐका, परमेश्वर ने आदम को आशीष दी। परमेश्वराने आदामाला आशीर्वाद दिला. कब आशीष दी? केव्हा आशीर्वाद दिला? जब कोई पाप नहीं था। जेव्हा कुठलंही पाप नव्हतं. उसकी सारी जरूरतें परमेश्वर ने पूरा किया। त्याच्या सगळ्या गरजा वो परमेश्वराने परिपूर्ण था तो परिपूर्ण हर एक बात के अंदर, प्रत्येक गोष्टी सब कुछ विपुलता के साथ में। सर्व काही विपुलते लेकिन फिर भी परमेश्वर ने उसको आशीष दी। पण तरी देखील परमेश्वराने त्याला तो एक आशीर्वाद दिला. परमेश्वर ने अपने मुंह को खोला, परमेश्वराने आपलं मुख उन्होंने उघडलं आशीष दी। आणि त्यांना आशीर्वाद दिला. आशीष का मतलब आशीर्वादाचा अर्थ सब कुछ सिद्धता के साथ में, परिपूर्णता के साथ में सब कुछ है। सर्व काही सिद्धतेने परिपूर्णतेने आहे. लेकिन फिर भी परमेश्वर अपने मुंह को खोलकर उनको आशीष दे रहा है। तरी देखील आपलं मुख उघडून परमेश्वर त्यांना आशीर्वाद देत आहे. इसका मतलब क्या हुआ? याचा अर्थ काय? जरूरत है हमारे जीवन के ऊपर कोई आशीष को बोले। आणि ही गरज आहे की कुणीतरी आमच्या जीवनावर आशीर्वाद बोलावा. सब कुछ होने के बावजूद भी आपको और मुझे जरूरत है कि हम हमारे ऊपर कोई आशीष को बोले। आणि सर्व काही आमच्या जवळ असून देखील ही गरज आहे की कुणीतरी आमच्यावर तो आशीर्वाद बोलावा. परमेश्वर ने बोला, परमेश्वरने बोलला. सब कुछ परिपूर्णता के साथ में बनाने के बाद भी। सर्व काही परिपूर्णतेने बनवून देखील. क्यों मालूम है? का क्योंकि माहिती? मुझे परमेश्वर को मालूम कारण था परमेश्वराला माहित होतं जब मैं आशीष दूंगा जेव्हा मी आशीर्वाद ये देईन बच्चा आगे बढ़ पाएगा। हे माझं मूल पुढे जाईल. उसने क्या किया? तो काय म्हटलं? परमेश्वर ने क्या किया? परमेश्वरानं काय केलं? प्रभु की क्षमता को उसके अंदर डाला। प्रभूची क्षमता त्याच्यामध्ये टाकली. जब हम बोलते हैं, जेव्हा आम्ही जब बोलतो, जब पिता बोलते हैं, जेव्हा पिता कोई बोलतो बुजुर्ग बोलता है, आणि कुणी वडीलधारे इसका बोलतो, मतलब क्या है? याचा अर्थ वो हमारे अंदर क्षमता डाल रहा है आगे बढ़ने के ते लिए। आमच्यामध्ये ती क्षमता टाकत आहे पुढे जाण्यासाठी. वो हमारे अंदर ताकत डाल रहा है आगे जाने के तो लिए। आमच्यामध्ये ताकद टाकत आहे पुढे जाण्यासाठी. इसलिए ध्यान रखें, आणि लक्षात घ्या, आप कितनी भी उन्नति कर लें, तुम्ही कितीही प्रगती करा, हमेशा नम्र बने रहें, नेहमी नम्र राहा, कितने भी बड़े बन जाएं, किती मोठे व्हा. ध्यान रखें, लक्षात घ्या, आपको पिता के आशीष की जरूरत है। तुम्हाला पित्याच्या आशीर्वादाची गरज आहे. आप कितने भी बड़े बन जाएं, तुम्ही किती मोठे व्हा, कितने भी बड़ी पीएचडी कर ले, किती मोठी पीएचडी करा, लेकिन ध्यान में रखना, पण लक्षात घ्या, आपको और मुझे जरूरत है आशीष की। तुम्हाला आणि मला त्या
एका आशीर्वादाची गरज जब आहे. आशीष बोला जाता है, जेव्हा आशीर्वाद म्हटलं प्रभु जातं की सामर्थ उंडेली जाती है। देवाचं सामर्थ्य ओतलं जातं. बोला गया जो शब्द है, बोललेला जो शब्द जो आहे हमारे पिता ने बोला गया शब्द जो है, आमच्या पित्याच्या द्वारे बोलला जो गेलेला बुजुर्गों ने बोला हुआ जो शब्द है, वडीलधाऱ्यांनी बोललेला शब्द वो आहे आशीष का पीछा करती है ते आशीर्वादांचा पाठपुरावा करतं हमारे जीवन के लिए। आमच्या जीवनासाठी. प्रभु ने जो आपके लिए पिता को रखा है, प्रभूने जो पिता तुमच्याकरता ठेवलेला उनको आहे कभी तुच्छ ना जाने। त्याला कधी तुच्छ मानू नका. सुनिए, ऐका, रोमियो 4:17 कहता है, रोम 4:17 सांगतो वो ऐसा पिता है तो असा पिता आहे जो बातें नहीं है, ज्या गोष्टी नाही आहेत वो जब बोलता है तेव्हा जेव्हा तो बोलतो वो हो जाती है। ते होऊन जातात. हमारा पिता बोलने वाला परमेश्वर आमचा है। पिता परमेश्वर बोलणार आहे. पिता बोलना चाहता है, आमच्या पित्याला बोलायचं जब आहे. पिता बोलता है आणि जेव्हा पिता बोलतो वो हो जाता है। ते होतच होतं. वो पिता है तो पिता आहे जो शब्द कहता है, जो शब्द जो बोलतो नहीं है जे नाही आहे वो भी हो जाता है। ते होऊन जातं. नहीं समझ में आया? नाही कळालं का? अगर हमारे पिता ने या किसी बुजुर्ग ने हमारे लिए आशीष दे दी, जर आमच्या पित्याने किंवा कोणी वडीलधाऱ्याने आमच्यासाठी आशीर्वाद दिला वो होना ही होना है। तर ते होणारच होणार. पिता अपने पास आशीष रखते हैं। पिता स्वतःकडे ते आशीर्वाद ठेवतो. सुनिए, ऐका, रूबेन याकूब का पहला बेटा, आणि रोबेन याकोबाचा पहिला मुलगा. उत्पत्ति 49 1 से 4 में पढ़ सकते हैं। उत्पत्ती 49 1 ते 4 मध्ये तुम्ही वाचू शकता. सुनिए ध्यान से। लक्षपूर्वक अब ऐका. यहाँ पर रूबेन याकूब का पहला बेटा है। आणि रौबेन जो आहे तो याकोबाचा पहिला मुलगा जब आहे. याकूब रूबेन को जब आशीष दे रहा है, जेव्हा याकोब रौबेनाला आशीर्वाद तब देतो यहाँ पर एक बात हो रही है। त्या ठिकाणी एक गोष्ट होत जब आहे. याकूब रूबेन को आशीष दे रहा है, जेव्हा याकोब रौबेनाला आशीर्वाद देतो तो याकूब अतीत की बातों को याद करता है तेव्हा याकोब जो आहे आपल्या अतीत जे होऊन गेलेलं आहे त्याची आठवण करतो कि मेरे बेटे ने मेरे जीवन में बड़ा तकलीफ दिया है, की माझ्या मुलाने माझ्या जीवनामध्ये खूप मला त्रास दिलाय, बहुत मुझे सताया है। खूप सतावलंय. और यहाँ पर रूबेन के लिए जो शब्द निकलते हैं ना, वो बड़े भयानक हैं। आणि या ठिकाणी रौबेना करता जे शब्द निघतात ते भयानक आहेत. चौथे वचन में देखिए, चौथ्या तीसरे वचनामध्ये वचन में तिसऱ्या वचनामध्ये सुनिए ध्यान से। लक्षपूर्वक ऐका. हाँ, रौबेना, तू माझा ज्येष्ठ, माझे बाळ, माझ्या पौरुषाचे प्रथम फळ आहेस. प्रतिष्ठेचे श्रेष्ठत्व आणि सामर्थ्याचे श्रेष्ठत्व प्रत्यक्ष तूच. तू है श्रेष्ठ है, तू व्यक्ति। हाँ, आगे चौथा वचन। तथापि हाँ तू पाण्यासारखा चंचल असल्यामुळे हाँ, तुला श्रेष्ठत्व मिळायचे नाही. कौन बोल रहा है? याकूब पिता एक बेटे को बोल रहा है, तुझे प्रतिष्ठा नहीं मिलेगी। कारण क्यों? तू आपल्या बापाच्या खाटेवर चढलास, तूने अपने बाप की इज्जत को मिटाया है, तू ती भ्रष्ट केलीस तूने शर्मिंदगी अपने बाप को दी है। आणि तो माझ्या शय्येवर चढला. अतीत की बातें याकूब याद कर रहा है। आणि अतीतामध्ये ज्या गोष्टी घडून गेल्या सुनो, ते जो आठवण तो करत आहे. जितने सुनने वाले, जो मुझे सुन रहे हैं, ध्यान से सुनना। जे कोणी मला ऐकणार आहेत ते लक्षपूर्वक ऐका. एक पिता वो बातें याद कर रहा है जो उसके बेटे ने उसके लिए किया। एक पिता त्या गोष्टींची आठवण करत आहे जे त्याच्या मुलाने त्याच्यासाठी केल्या. याकूब अतीत की बातें याद कर रहा है। आणि तो जो याकोब आहे त्याच्या आठवणी तो करत आहे. याकूब के हृदय में रूबेन के लिए एक दर्द है, आणि त्या रौबेना करता याकोबाच्या हृदयामध्ये एक दुःख आहे. इसलिए याकूब के मुंह से रूबेन के लिए जो आशीष के बदले शाप निकल आणि गया। म्हणून त्या याकोबाच्या मुखातून रौबेना करता आशीर्वादांच्या ऐवजी श्राप निघतायत. पिता के दिल में एक दर्द है। पित्याच्या हृदयामध्ये एक वेदना आहे, दुःख आहे. और मैं एक चीज आपको बताना चाहता हूँ। आणखी एक गोष्ट मला सांगू दे. इजराइल के 12 गोत्र थे। इस्रायलचे 12 गोत्र होते. इजराइल 12 गोत्रों से मिलकर बना है। आणि 12 गोत्र मिळून इस्रायल तयार झालंय. सुनिए, ऐका. अब उत्पत्ति से लेके मूसा तक, उत्पत्तीपासून मोशेपर्यंत रूबेन के गोत्र में से एक भी महान व्यक्ति नहीं बना। रौबेनाच्या गोत्रामधून एकही महान व्यक्ती नाही आला. एक भी महान व्यक्ति नहीं बना। एकही महान व्यक्ती झाला नाही. याकूब ने क्या कहा था? याकोब काय म्हटला होता? आप सुने हैं? ऐकलं? सुना आपने? ऐकलं का? तेरे से कोई भी प्रतिष्ठित व्यक्ति नहीं बनेगा। की तुझ्यामधून कुणी प्रतिष्ठित व्यक्ती निघणार नाही. और ये गोत्र क्या करता था? रूबेन का गोत्र आणि हे रौबेनाचं गोत्र काय करायचं? मूसा को तकलीफ देता था। मोशेला त्रास द्यायचं.
ये तकलीफ देने का काम करता था, त्रास द्यायचं काम, चंचल थे ये लोग। चंचल होते. अब ये बात आत्मिक पिता ने देख लिया। आता ही गोष्ट आत्मिक पित्यानं पाहिली. सुनिए, अब ऐका, मूसा ने उस बात को देख लिया। मोशेने ती गोष्ट पाहिली. अब मूसा रूबेन को बुलाता है। आता मोशे रौबेनाला बोलावतो. रूबेन की पीढ़ी मूसा के सामने खड़ी है रौबेनाची पिढी मोशेच्या समोर उभी और आहे. रूबेन से वो बात कर रहा आणि है। रौबेनाशी तो बोलत आहे. और वो अब क्या बात कर रहे हैं सुनिए। आणि काय तो बोलत आहे ते ऐका. अनुवाद 33 अध्याय 6 वचन, व्यवस्था वितरण 33वां अध्याय 6 वचन, आणि अनुवाद याचं 33वा अध्याय 6 वचन आणि याचं 6वं वचन. सुनिए। लक्षपूर्वक मूसा ने उस बात को देखा। मोशेने त्या गोष्टी पाहिल्या. अब मूसा आत्मिक पिता क्या कर रहा है आणि आत्मिक पिता काय करत आहे. सुनिए। रौबेनाचे लोक मोजके असले हाँ, तरी तो जिवंत राहो. सुनिए, मूसा क्या कर रहा है? मोशे काय करतोय. जो पिता से जो आशीष चाहिए थी वो ना मिलते, वो जो शाप मिला था, पित्याकडून जो आशीर्वाद हवा होता तो न मिळता जो श्राप मिळाला. अब मूसा क्या कर रहा है? आता तो काय करतोय. उस शाप को वो जीवित कर रहा त्या है। श्रापाला तो जिवंत करत आहे. नहीं समझ में आया? इस पिता ने, आत्मिक पिता ने उस बात को पकड़ा कि इसके घराने में से ये हर एक व्यक्ति असफल है। आणि त्या आत्मिक पित्याने हे ओळखलं की या रौबेनाच्या जे पिढी आहे त्याच्या कुटुंबातल्या सगळ्यांमध्ये तो ते शाप आहे. शारीरिक पिता ने शाप दिया शारीरिक पित्याने जो श्राप दिला, जो उसको असफल बना रहा है। जो त्याला अयशस्वी बनवत आहे. आत्मिक पिता ने, मूसा ने उसको पहचाना। आत्मिक पिता जो मोशे त्यांनी तो ओळखला. यीशु ने कहा, मोशे म्हणाला, यीशु ने कहा, येशू म्हटला, अगर तुम मुझ में बने रहोगे जर तुम्ही माझ्यामध्ये राहाल और मैं तुम में बना आणि रहूंगा, मी तुमच्यामध्ये राहीन आप फलदायी ठहरेंगे। तर तुम्ही फळदायी व्हाल. अगर मुझ में बने रहेंगे जर माझ्यात बनून राहाल और मैं आप में बना आणि रहूंगा, मी तुमच्यात बनून तब राहीन फलवंत होंगे। आणि तेव्हाच फळवंत होणार लेकिन आहे. ये फलवंत नहीं हो रहा पण है। हा फलवंत होत नाही. क्यों? का. क्योंकि पिता ने उसको श्राप दिया। पित्यानं त्याला श्राप दिलेला आहे. अब मूसा क्या कर रहा है? मोशे काय करत आहे. मूसा ने उसकी समस्या को देखा, मोशेनं त्याची समस्या पाहिली रूबेन को कहा आ जाओ, आणि तो रौबेनाला म्हणतो ये. और पिता ने उस आत्मिक पिता ने उसके ऊपर आशीष के वचन आणि बोले, त्या आत्मिक पित्यानं त्या रौबेनावरती आशीर्वादाचे वचन उसके बोलले. शाप को तोड़ दिया। त्याचे श्राप तोडले उसके बाद में ये पीढ़ी आशीष की पीढ़ी आणि हुई। त्यानंतर ही रौबेनाची पिढी आशीर्वादित झाली. सुनिए, ऐका, हम फल लाने वाले व्यक्ति आम्ही हैं। फळ आणणारे व्यक्ती आहोत. आत्मिक पिता शारीरिक पिता का स्थान कभी नहीं ले सकता, आत्मिक पिता शारीरिक पित्याचं स्थान कधी नाही घेऊ और ना ही शकत. शारीरिक पिता आत्मिक पिता का स्थान आणि ले सकता है। शारीरिक पिता कधीच आत्मिक पित्याचं स्थान घेऊ शकत नाही. आशीष पाने के लिए नजदीक आए। आशीर्वाद मिळवण्याकरता जवळ जावं लागतं. आशीष चाहिए आशीर्वाद हवेत कि आशीष चाहिए? का खूप सारे आशीर्वाद हवेत. इसलिए जब भी आपकी उम्र से कोई बड़ा व्यक्ति आपको मिले और आप बैठे हुए हैं, खड़े हो जाना। आणि म्हणून जेव्हा आपल्यापेक्षा वयोवृद्ध जर कुणी तुमच्या समोर आला तर जिथं तुम्ही बसलेले आहात तुम्ही उठून उभे राहा. भले कौन सी भी हजारों रुपए की चेयर क्यों ना हो, मग ती हजारो रुपयांची जरी खुर्ची असली वहां से उठकर उसका सम्मान करना तो उठून त्याचा सन्मान करा. और उसे कहना, कोई भी पुकार सकते, डैडी बोल सकते हैं, आप अंकल बोल सकते हैं, हमारे लिए एक आशीष आप आणि मुक्त करें। काही तुम्ही उद्देशून बोला, तुम्ही त्यांना अंकल म्हणा, पिता म्हणा, पण तुम्ही त्यांचा सन्मान क्योंकि करा. उनके शब्द कारण त्यांचे शब्द हमको ताकत देंगे, आम्हाला ताकद देतील. उनके शब्द त्यांचे शब्द हमें आगे बढ़ाएंगे। आम्हाला पुढे वाढवतील. कभी भी अपने पिता की मजाक मत करना, कधीही आपल्या पित्याची चेष्टा करू नका. बहुत महंगा पड़ेगा। अवघड जाईल. कई बच्चे बोलते हैं हम कोई भी काम कर रहे हैं असफल हो रहे हैं, आणि मग काही काही म्हणतात की आम्ही काही काम हाती घेतलं आम्हाला यशच मिळत नाही, फल ही नहीं मिल रहा है। फळच मिळत तो नाही. चेक करना आज रात को बैठ के आज रात्री बसून आपली पारख करा. अपने पिता को क्या क्या बोला था, आपल्या पित्याला काय काय बोलले होते याद करना। आठवण करा. अगर याद आ जाए, पवित्र आत्मा ने याद दिलाए, पवित्र आत्म्याने जर आठवण करून दिली तो आज क्षमा मांगना। तर आज क्षमा मागा. दुनिया की कोई ताकत नहीं जो तुझे असफल कर दे, आणि जगातली कुठली ताकद नाही जी आम्हाला अयशस्वी करेल. कोई ताकत नहीं है। कुठलीच नाही. समझ में आ रहा है? कळतंय का. फादर डे, पितृदिन, फादर डे बड़ा अच्छा है। फादर डे फार चांगला आहे. एक ही दिन मनाते हैं, एकच दिवस साजरा करतो. एक ही दिन बिरयानी खिला के मोटा पापा आपको एकदम खुश कर देते। एकच दिवस बिर्याणी चरून वडिलांना खुश करून टाक. दूसरे दिन है दुसऱ्या दिवशी हाय ते कळत नाही याला, त्याला नाही काय कळत.
काही पण करत असतो. काही करतो. सटिया गया. जैसी जैसी उम्र बढ़ रही है वैसे सटिया जा रहा है. आणि जसं जसं वय वाढत चाललंय तसं सटकत चाललंय. बेटे अगर उसके मुंह से एक शब्द भी बेकार निकल गया ना तेरी जिंदगी उधर ही रुक त्याच्या जाएगी. मुखातून एक जरी वाईट शब्द निघाल तुझं जीवन बदलून जाईल, बिघडून जाईल. इसलिए खुश रखो बाप को. आणि म्हणून वडिलांना आनंदी ठेवा. बाप ने बोलने नहीं चाहिए पैर दबा. आणि बापानी असं बोललं नाही पाहिजे की पाय दाब म्हणून. बोलने से पहले पैर दबाने के लिए आ जाए. आणि बोलण्या अगोदरच पाय दाबून द्या. जंपिंग कर दो. मालिश करा. हाँ. नहीं समझ में आ रहा है. खुश कर दो उसको. त्याला खुश ठेवा. मेरे पास समय नहीं है यार आज, नहीं तो मैं यीशु ने कैसे जीवन में आशीष पाई ना वो बता आणि सकता था. माझ्याकडे वेळ नाही आज, नाही तर येशूने आपल्या जीवनामध्ये कसे आशीर्वाद घेतले ते मी तुम्हाला सांगितले मैं असते. रात भर इसको स्टडी कर रहा था. आणि मी रात्रभर याचा अभ्यास करत होतो. सुबह 8 बजे 7:30 बजे 8 बजे खत्म किया आणि सकाळी 7:30-8 वाजता संपवलं. और प्रभु से मांग रहा था. आणखी प्रभूकडून मागत होतो. ये आशीष छुपी हुई थी हे आशीर्वाद लपलेला होता. जो मुझे आज प्रकाशन मिला ज्याचं प्रगटीकरण मला वो मैं मिळालं आपको दे रहा हूँ. ते मी तुम्हाला दिलं. तो फादर डे नेक्स्ट संडे भी बना लेंगे हम लोग. मग फादर डे पुढच्या आठवड्यातही आपण साजरा करू. सिस्टर ताली नहीं बज रहा ठीक से. एक बार एक पिता ने अपने पुत्र की बहुत अच्छी परवरिश की. एका पित्याने आपल्या मुलाची चांगली जडणघडण बहुत केली अच्छा पढ़ा लिखा कर उसको एक नेक इंसान बनाया. आणि चांगलं त्याला शिक्षण देऊन एक उत्तम माणूस बनवलं. और ये बेटा एक बड़ा इंसान बना. आणि हा जो मुलगा आहे तो चांगला यशस्वी असा पुरुष झाला. और ये उसका जो पिता है अब बूढ़ा होते जा रहा आणि है. आता त्याचा जो पिता आहे तो म्हातारा होत चाललेला और आहे. ये जो बेटा है अच्छे पोजीशन में अच्छे जगह पर वो मतलब आशीषित बन गया. आणि हा जो मुलगा आहे तो आता चांगल्या पदावरती जाऊन पोहोचलेला आहे. त्याची प्रगती झाली आहे. एक दिन पिता की इच्छा हुई कि मैं मेरे बेटे से मिलना चाहता हूँ. एकदा त्या पित्याची इच्छा झाली की मला माझ्या मुलाला भेटायचं. और ये पिता अपने बेटे से मिलने के लिए उसके ऑफिस में आता है. आणि हा जो पिता आहे त्याच्या मुलाला भेटण्याकरता त्याच्या ऑफिस मध्ये जातो. और पिता बड़ा खुश होता है, उसका दिल बड़ा खुश होता है आणि त्या पित्याचं मन खूप आनंदी होतं. अपने बेटे की शान शौकत देखकर. आणि आपल्या मुलाचं सगळ्यात जे काही सरंजाम होतं तो पाहून उसने शानदार ऑफिस देखा. त्यांनी छान असं ऑफिस पाहिलं. और उसके ऑफिस में कई लोग उसके अधीनता में काम कर आणि रहे हैं. कितीतरी लोक त्याच्या अधीनतेमध्ये काम करत होते. और ये सब देखकर पिता का सीना जरा चौड़ा हो गया. आणि हे सगळं पाहून तर पित्याचं ऊर भरून आलं. उसका बेटा ऑफिस में बैठा हुआ था. आणि त्याचा पिता ऑफिस मध्ये बसलेला होता. और ये पिता जो है पीछे से जाकर उसके कंधे पर हाथ रखता है. आणि हा जो पिता आहे मागून जाऊन त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो. और बड़ा एक प्यार से उसको एक प्रश्न पूछता आणि है. फार प्रेमानं त्याला प्रश्न विचारतो. वो कहता है, तो म्हणतो, पिता कहता है अपने बेटे को, पिता आपल्या मुलाला म्हणतो, इस दुनिया का सबसे शक्तिशाली इंसान कौन है? या जगातला सगळ्यात शक्तिशाली मनुष्य कोण आहे? पुत्र ने बड़े हंसते हुए उत्तर दिया, आणि त्या पुत्राने एकदम हसत उत्तर दिलं, मेरे अलावा और कौन हो सकता है? माझ्याशिवाय अजून कोण असू शकतं? पिता को इस जवाब का कोई आशा नहीं थी कि इस प्रकार उत्तर आणि देगा. पित्याला आशा नव्हती की तो अशा प्रकारचं काहीतरी उत्तर देईल. उसे ये विश्वास था, त्याला असा विश्वास होता, उसका बेटा गर्व से ये कहेगा, त्याचा मुलगा गर्वानं असं म्हणेल पिताजी इस दुनिया के शक्तिशाली मनुष्य आप हैं, की या जगातलं सगळ्यात शक्तिशाली मनुष्य कुणी असेल तर ते तुम्ही आहात, जिन्होंने मुझे इतना योग्य बनाया. ज्यांनी मला या योग्यतेचं बनवलं. लेकिन जो उत्तर सुनने के बाद में उसकी आंखों से पानी आ पण गया. हे उत्तर त्याच्याकडून ऐकून त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. बड़ा दुखी हुआ, बड़ा दर्द हुआ. तो फार दुःखी झाला. और वो जैसे ऑफिस से बाहर निकलता, जसंच तो ऑफिस मधून बाहेर पडू लागला, वो आंसू उसके बह रहे हैं त्याचे अश्रू पडत आहेत और वो बाहर जा रहा है. आणि तो बाहेर जात आहे. उसका बेटा उसको छोड़ने के लिए बाहर आ रहा त्याचा है. मुलगा त्याला सोडण्यासाठी बाहेर येतो. फिर एक बार वो उसका मन नहीं मानता, फिर एक बार वो प्रश्न पूछता आणि है. त्याचं मन काही मानत नाही. पुन्हा त्याला तो प्रश्न करतो. वो फिर से कहता है, तो पुन्हा म्हणतो, बेटा अब बताओ, वापस मुझे बताओ कि इस दुनिया का सबसे शक्तिशाली इंसान कौन आणि है? मुला मला पुन्हा सांग की या जगातला सर्वात शक्तिमान कोण आहे? उसे उत्तर की अपेक्षा उसको मालूम था क्या था. आणि त्याला माहित होतं की काय ह्याचं उत्तर असणार लेकिन आहे. बेटे ने वापस कहा पण मुलगा पुन्हा म्हटला कि पिताजी इस दुनिया का सबसे शक्तिशाली इंसान आप हैं. की या जगातला सर्वात शक्तिशाली जो माणूस आहे तो तुम्ही आहात. ये उत्तर देख के
पिताजी बहुत आश्चर्यचकित हुए। आणि हे उत्तर ऐकून तो पिता आश्चर्यचकित झाला. उन्होंने कहा, बेटा जब मैं अंदर ऑफिस में था तो तू बोलता है कि मैं वो व्यक्ति हूँ जो सबसे शक्तिशाली हूँ। आणि तो म्हणतो की जेव्हा मी ऑफिसमध्ये तुला हा प्रश्न विचारला तेव्हा तू म्हटला की या जगातलं सर्वात शक्तिशाली तर मी आहे. और अब तू कह रहा है कि पिताजी आप हैं। आणि आता बाहेर आल्यावर तू असं म्हणतोय की तुम्ही आहात. बेटे ने बड़े हंसते हुए उत्तर आणि दिया। मग त्या मुलाने एकदम हसत उत्तर दिलं. बेटा ने कहा, तो मुलगा म्हणाला, पिताजी जब मैं उस कुर्सी पे बैठा हुआ था आपका हाथ कहाँ पर था? जेव्हा मी त्या खुर्चीवर बसलो होतो तेव्हा तुमचा हात कुठे होता? मेरे कंधे पे था। माझ्या खांद्यावर होता. और जिसका पिता का हाथ अगर किसी के कंधे पे आ जाए तो वो सबसे शक्तिशाली आदमी आणि है। मग पित्याचा हात ज्याच्या खांद्यावर येईल तो या जगातला सगळ्यात शक्तिमान, सबसे शक्तिशाली इंसान वो है। सगळ्यात शक्तिशाली. अब आपका हाथ मेरे कंधे पे नहीं है, इसलिए मैं कहता हूँ कि आप दुनिया के सबसे आणि आता शक्तिशाली तुमचा इंसान। हात माझ्या खांद्यावर नाहीये म्हणून मी म्हणतो की या जगातला सगळ्यात शक्तिमान व्यक्ती तुम्ही आहात. जिसके कंधे पर हाथ है ना पिता का, ज्याच्या खांद्यावर पित्याचा हात आहे उसको कोई भी दुनिया की ताकत नहीं गिरा सकती। या जगातली कोणतीच ताकद त्याला खोए हुए पुत्र ने वही गलती की। आणि त्या हरवलेल्या पुत्राने तीच चूक केली. लेकिन पिता जब वो वापस लौट कर आता है पण पिता जेव्हा तो मुलगा पुन्हा येतो वो गले लगाता है। तो त्याला मिठीत घेतो. हमारा पिता ऐसा है, आमचा पिता असा हम आहे, कितनी भी गलती क्यों ना कर ले, आम्ही किती चुका केल्या वो आकर हमें गले लगाता तो आम्हाला गळ्यात मिठी मारतो. है। वो हमारे जख्मों पर पट्टी लगाता तो है। आमच्या जखमांवरती मलमपट्टी लावतो. दुनिया आपको नाम रखेगी, हे जग तुम्हाला नाव ठेवेल, दुनिया आपको गिराएगी, हे जग तुम्हाला पाडेल, लेकिन एक पिता आपको हमेशा खड़ा करेगा और आपको गले लगाएगा पण एक पिता जो तुम्हाला नेहमी उभं करेल आणि तुम्हाला मिठीत घेईल. और अपने बच्चों के लिए पूरी दुनिया से वो लड़ जाएगा। आणि आपल्या मुलांकरता तो या पूर्ण जगासंगती लढेल. दुनिया की हर एक चीज को वो सहन कर लेगा। आणि या जगातली प्रत्येक गोष्ट तो सहन करेल. वो हमारा पिता है। तो आमचा पिता आहे. और इस दुनिया में हमारे शायद आज आपके पास में आपने पिता को खो दिया होगा, कदाचित तुम्ही आज आपल्या पित्याला गमावला असेल, लेकिन कोई बात नहीं। पण काही हरकत नाही. इस पृथ्वी के ऊपर खुदा ने आपके लिए आत्मिक पिताओं को भी रखा या है। पृथ्वीवरती परमेश्वराने आत्मिक पिता ठेवलेले आहेत जो आपको गले लगाने के लिए तैयार है। जे तुम्हाला मिठीत घेण्यासाठी तयार आहेत. आप कितनी भी गलती क्यों ना कर ले, तुम्ही कितीही चुका केल्या ये वो पिता है, ते असा पिता आहे. वापस आपको गले लगाएगा, तो पुन्हा येऊन तुम्हाला मिठीत घेईल. वापस आपको खड़ा करेगा। तो पुन्हा तुम्हाला उभं करेल. इसके अंदर पिता का हृदय है, ज्याच्यामध्ये पित्याचं हृदय आहे वो आपको कभी नीचे नहीं गिरने देगा। तो तुम्हाला कधीच खाली पाडणार इसलिए नाही. पिता के नजदीक आओ। आणि म्हणून पित्याच्या जवळ या. जितना आप नजदीक आएंगे जितकं तुम्ही जवळ याल पिता उतना आशीष आपके लिए कहेगा। पिता तेवढेच आशीर्वाद तुमच्यासाठी बोलेल. आमेन। शायद हमने पिताओं का अपमान किया हो, कदाचित आम्ही पित्यांचा अपमान केला वो असेल. आत्मिक पिता हो ते आत्मिक पिता या असतील हमारा शारीरिक पिता हो किंवा आमचे शारीरिक पिता असतील. या हमारा स्वर्गीय पिता हो, तो आमचा स्वर्गीय पिता आहे. आज क्षमा मांग लेना। आज आम्ही त्याच्याकडे क्षमा अपने मागूया. पिता के हृदय में इतना उसके दिल को जीत लो कि उसके मुंह से आपके लिए हमेशा आशीष के आणि शब्द आपल्या निकलें। पित्याचं हृदय तुम्ही इतकं जिंकून घ्या की त्याच्या मुखातून आपल्यासाठी आशीर्वादच निघतील. यूसुफ इतना बड़ा हुआ, योसेफ एवढा मोठा झाला बड़े पद पर गया, आणि चांगल्या मोठ्या पदावरती गेला. उसने मिस्र को बचाया, त्यांनी मिस्रला वो वाचवलं. छुड़ाने वाला बना, तो सोडवणारा उसने झाला. याकूब के परिवार को बचाया, त्याने याकोबाचं कुटुंब वो वाचवलं बड़े पद पर गया, आणि मोठ्या पदावरती गेला. उसके पास सब कुछ था, त्याच्याकडे सर्व काही होतं. दुनिया की हर एक शान और शौकत उसके पास में आणि थी। जगातली सर्व शानो शौकत त्याच्याकडे होती. लेकिन फिर भी जब उसका पिता सामने आया, पण तरी देखील जेव्हा त्याचा पिता समोर आला, उत्पत्ति 48:12 में, उत्पत्ती 38:12 48:12 में 48:12 मध्ये सब कुछ होने के बावजूद भी सर्व काही असून जब देखील उसका पिता याकूब वहां पर आता है, जेव्हा त्याचा पिता याकोब त्या ठिकाणी येतो, यूसुफ खड़ा हो जाता है। योसेफ उभा राहतो. क्यों मालूम है? का माहितीये का? आशीष पाने के लिए। आशीर्वाद घेण्यासाठी. आप कितने भी बड़े हुद्दे पे चले जाएं, तुम्ही किती मोठ्या हुद्द्यावरती जा, सक्सेस आपको पिता की आशीष ही करेगी। यशस्वी तुम्हाला देव तो पित्याचा आशीर्वादच करेल.
ये मत समझना मेरे टैलेंट से मैं आशीष मिली है। असं नका समजू की माझ्या हुशारीने बुद्धीने मला हे सगळे आशीर्वाद ये मत मिळाले. समझना कि मेरे पढ़ाई लिखाई करके मैं इस हुद्दे तक पहुंचा हूँ। आणि असं नका समजू की मी फार शिकलो सवरलो म्हणून मी या हुद्द्यावर पोहोचलो. अरे एक पिता ने अगर तुझे मूर्ख बोल दिया होता ना, तेरा दिमाग कभी नहीं चलता। आणि जर पित्याने तुम्हाला मूर्ख म्हटलं असतं ना तुझं डोकं कधीच चाललं ये नसतं. पिता का आशीष है कि जिसने हमको आशीष दिया कि मेरा बेटा पढ़ लिख कर अच्छा योग्य आणि व्यक्ति हे बने। माझ्या पित्याचे आशीर्वाद आहेत म्हणून मी आज शिकून सवरून मोठा झालेलो आहे. ऐसे नहीं हुआ, असं नाही झालं. एक आशीष की जरूरत थी एका आशीर्वादाची जो गरज हमारे होती. पिता ने हमारे लिए बोला है। जो आमचा पिता आमच्यासाठी बोललेला आहे. प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू आमचा स्वर्गीय पिता आहे प्रभू. तुझ्याशिवाय आमचं अस्तित्वच नाहीये माझ्या देवा. आमच्या मातेच्या गर्भामध्ये येण्या अगोदरपासून तू आम्हाला ओळखतोस प्रभूजी. आमची ओळख तर तूच आहेस ना माझ्या परमेश्वरा. ओ प्रभूजी बापा, ती ओळख टिकवण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर प्रभूजी. या सर्व आशीर्वादांपेक्षा जो महत्वाचा जो आशीर्वाद आहे प्रभू, तो आज आम्ही तुझ्याकडून मागत आहोत परमेश्वरा. ओ प्रभू, त्या आशीर्वादानं तू आम्हाला आशीर्वादित कर प्रभूजी. जोपर्यंत तो आशीर्वाद आम्हाला मिळत नाही परमेश्वरा, या जगातले आशीर्वाद आमच्या उपयोगाचे नाहीत प्रभूजी बापा. आज आम्ही सर्वजण तुझ्याकडे आरोळी ठोकतो परमेश्वरा. ओ आमच्या स्वर्गीय पिता, आज प्रभूजी आम्हाला त्या आशीर्वादाची गरज आहे परमेश्वरा. तू ते शब्द बोल प्रभूजी, आणि त्या शब्दांच्या द्वारे तू आम्हाला ते सामर्थ्य दे, ते बळ दे, ती शक्ती दे प्रभूजी बापा. आणि प्रभू ती होऊ दे या जगामध्ये परमेश्वरा बापा. आम्ही तुझ्या आशीर्वादाने आशीर्वादित व्हावं प्रभू. हो प्रभूजी बापा, आम्ही विशेष करून प्रार्थना करतो पित्या, आमच्या जीवनामध्ये कळत न कळत प्रभूजी, आमच्या शारीरिक पित्याला प्रभूजी, आमच्या आत्मिक पित्या विरुद्ध प्रभू आम्ही जर काही बोललो असू प्रभू, तू आम्हाला क्षमा कर प्रभूजी. या जगामध्ये असताना पित्या आमच्या शारीरिक पित्याचा, आमच्या आत्मिक पित्याचा प्रभूजी आम्ही सन्मानच करावा प्रभूजी. त्यांच्याकडून आम्ही फक्त आशीर्वादच घ्यावा प्रभू, असं तुझ्या दयनीय कृपेने तू कर पित्या. पुन्हा एकदा तुझ्या दासाच्या द्वारे तू आम्हाला आठवण करून दिली प्रभूजी बापा की तू आमचा स्वर्गीय पिता आणि आम्हाला आशीर्वाद देणारा आमचा परमेश्वर आहे. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. सर्व मान सन्मान गौरव केवळ तुला आणि तुलाच देत प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो, म्हणून तो ऐक पित्या.